सगळ्या गोष्टी वेळच्या वेळीच व्हायला हव्यात. सॉरी मॅम. नुसतं सॉरी म्हणून भागणार नाहीये. ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. चांगल्या सोयी देणाऱ्या हॉस्पिटलमध्ये पहिल्या 5 आपल्या हॉस्पिटलचं नाव आलंय. त्यामुळे आपली जबाबदारी आणखीन वाढली. फार्मसी स्टॉक आहे, तोही चेक करून मला हवाय. हो मॅम. हो, मी चेक करते. हो, सॉरी. अरे तुम्ही काय सॉरी म्हणता, ॲक्च्युली मीच डिस्टर्ब केलं. नाही पण तू कशी काय? ॲक्च्युली आमच्या सिलेबसमधली काही पुस्तकं मला अवेलेबलच होत नाही आहेत. विक्रांत म्हणाले त्यांच्याकडे आहेत, तेच घ्यायला आली आहे. ओके. फायनल कधी आहे? फायनलला तसा वेळ आहे अजून, पण मी माझ्या नोट्स नेहमी आधीच रेडी करून ठेवते. मग एक्झामच्या आधी फक्त त्या सिलेक्टेड नोट्स वाचते. आता विक्रांतकडे पण बरीच पुस्तकं आहेत आणि त्याच्या स्वतःच्या नोट्स आहेत. म्हटलं त्याचा फायदा करून घेऊ. ही अशी जबाबदारीची जाणीव असणं फार महत्वाचं असतं मानसी. मोनिका सुद्धा जबाबदार असती तर. एनिवे, तुला ऑल द बेस्ट. थँक्यू. आपण तू इथे पोहोचली असे विक्रांतला माहित आहे का? नाही, मी त्यांना आता फोनच करणार आहे. आम्ही बघतोय. हा बघ, आलाच. ही तुला हवी असलेली पुस्तकं. थँक्यू. आता मी सायली सानेला आत्ताच चेक करून आलोय. मला असं वाटतं की तिला आता हॉस्पिटलमध्ये ठेवायची काहीच गरज नाहीये. शी इज ॲब्सोल्युटली फाईन अँड हेल्दी नाव. सो आपण तिला डिस्चार्ज द्यायला हरकत नाही म्हणजे? येस. चल मानसी. तू चाललायस? आय एम सॉरी आत्ता, मी तुला सांगायचं विसरलो. मोनिकाला तिच्या माहेरी घेऊन जायचंय. तिच्या आजी आजोबांना बातमी द्यायची आहे. आणि हिला पण लिफ्ट मिळेल घरी जायला. आम्ही निघतो. बाय. 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 गुड मॉर्निंग. सरप्राईज. ॲक्च्युली मी आज विक्रांतच्या हॉस्पिटलला गेले होते. बुक्स घ्यायचे होते. विचारलं मी काही तुला? अरे वा, मोनिका आली वाटतं. अगं ऐकलंस का? मोनिका आली. मोनिका. वाव. आपण ही न्यूज आजी आजोबांना कधी सांगतोय ना असं झालंय मला. आपण नाही, तू. म्हणजे ही तुझी न्यूज आहे, सो तूच सांग. त्याचं त्याने सांगितलेलं बरं. विक्रांत, वाया येऊ. अरे मोना, ये बाळा. काका, तुम्ही कसे आहात? मस्त. मोनिका, खूप दिवसांनी आलीस तू. काय करू काका, माझा नवरा मला सोडतच नाही. या जावई बापू या. या जावई बापू.
वा वा वा, कसा अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभतोय. अगदी असेच आनंदात राहा. स्वीट आजी, थँक्यू सो मच. वेडाबाई. आजी, आजोबा, तुम्हाला दोघांनाही एक खास गोष्ट सांगायची. खास काय ग, काय झालं? हो म्हणजे तशी काळजी करण्यासारखीच गोष्ट आहे. हो का? काय सांग बाई लवकर. तुमच्या जबाबदारीत आता वाढ होणार आहे. म्हणजे काय म्हणायचंय? आता तुम्ही पणजी आणि पणजोबा होणार म्हटल्यावर काय? काय सांगतेस काय मोना? नमस्कार करतो. बाळे. मनू, जा जेवणाची तयारी कर. हो मॅडम. तुम्ही बसा हा, मी आलेच. किती गोड बातमी दिलीस ग. आजी. अगं हळू हळू, जरा हळू. हळू काय? आता लाड सुद्धा हळूच करायचे तुझे. अगं बाळा, तू आता एकटी नाहीयेस ना. प्लीज आजी. बर, राहिलं आपलं साधं गोडवरण असतं तसंच ठेवू. जावई बापूंना आवडेल का फोडणी घालू? लसणाची फोडणी घाल ना, मला खूप आवडते. तळव्यांच्या घरी ना जरा वेगळंच होतं वरण. अगं पण त्यांना आवडेल का? मला आवडेल आजी. बाळा, आज ते आपल्याकडे पाहुणे आलेत ना, त्यांना काय आवडेल ते आधी विचार करायला नको का? हा? हे आजी, तू साईचं दही लावलंयस का? ते जावई बापूंना आवडतं का? आजी, ते मला आवडतं. इतक्यात विसरलीस ना तू? मोनू, मोनू था. ए ताई, ऐक ना, माझी सगळी तयारी झाल्यावर एकदा प्लीज बघून घेशील? इथे कोण येणार आहे बघायला? अगं, असं काय करतेस? तुला माहितीये ना आजीला टेबलवर कसं सगळं व्यवस्थित लागतं, आणि मला सुद्धा. एकदा बघून घे ना. मग कर ना तसं. अगं ताई. माहेरी आली आहे ना मी काम वगैरे अजिबात करणार नाहीये. ओके? ओके ओके, मी नाही सांगत का. आजोबा. चला सुरू करा. हो. हे काय आजी, आज नेमकी मेथीची भाजी केलीस तू? अगं जावई बापूंना आवडते ना, म्हणून मुद्दाम लक्षात ठेवून केलीये मी. पण मला नाही खावीशी वाटत आहे. तू टोमॅटो आणि बटाट्याचा रस्सा का नाही केलास? अगं ताई, बघ ना, तुझ्या आवडीची चटणी केली आहे ना. मानसी, तू प्लीज मध्ये बोलू नकोस. ओके, सॉरी. बेटा, जेवताना असा रागराग करू नये. मला जेवायचंच नाही. मोना, मोना, बाळा असं नको करूस बाळा. मोना. जावई बापू, तुम्ही अगदी सावकाश जेवा हा, आणि वाईट वाटून घेऊ नका. नाही नाही, आजी आजोबा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, रिलॅक्स व्हा. मी शांतपणे जेवीन. घ्या ना तुम्ही पण. हो करा. हा फोटो बघितला? इथेही मोना रुसून बसले. या अल्बमला आम्ही रुसूबाई अल्बम असं नाव ठेवलं होतं. सगळ्या फोटोत रुसलेली आहे ती. पण मनू मात्र कधी अशी चिडली नाही. नेहमी हसत असायची. मग तिचा एखादा हसूबाई अल्बम असेल ना. काय ये ग. ये ये मुला.
अगं आम्ही जुने फोटो बघत होतो. आजोबा सॉरी. मला नको, त्यांना सांग. विक्रांत आय एम सॉरी. मोना, आता राग जरा कमी कर, चांगलं नाही ते. हो का आजी, पण राग येणार नाही तर काय. सारखं आपलं जावई जावयांना हे आवडतं, जावयांना ते आवडतं, त्याला काय अर्थ आहे. आम्ही लाड करायचे नाहीत आमच्या जावयाचे. अगं हो, पण माहेर माझं आहे आणि कौतुक जावयाचं. ताई, सासरी तुझे इतके लाड करतात त्याचं काय? ए मनू, तू त्याची बाजू घेऊ नकोस हा. बाजू कुठे घेते मी? ए, तुम्ही दोघी आता भांडू नका. आजोबा डोंट वरी, आम्ही भांडत नाही हो. चला निघायला हवं आता. आजी, जेवण मस्त झालं होतं आणि गप्पा मस्त रंगल्या आजोबा. छान गेला वेळ तुमच्या बरोबर. अहो, तुम्ही वेळ काढून आला हेच मोठं आहे. हो, अहो, तुमच्या समोर मी लहानच आहे. कर्तृत्वानं मोठे आहात ना. एक विचारू विक्रांत, मोना राहू दे का इथे 2 दिवस? नाही, त्याचं काय आहे, लग्नानंतर निवांत भेटायला मिळालं नाही, काही बोलणंही झालं नाही. ती इथे राहिली तर आम्हाला म्हातारीला जरा बरं वाटेल. जरूर जरूर, त्यात मला काय विचारायचं. राहू दे तिला इथे. आय विल मिस यू. थँक्यू सो मच. टेक केअर. चला येतो मी. अरे सुनैनाचा फोन. तिला कळलं की काय मी माहेरी आहे. हॅलो, हा बोल. असू द्या हो, असू दे. सुखी राहा. राहू दे. येतो. या. विचारू? इफ यू डोंट माइंड. विचार. तुम्ही हा डिसिजन घेतलाय खरा, आय मीन ताईच्या बाबतीत, पण हे बघ मानसी, कुठल्याही निर्णयाचे 2 टोकाचे परिणाम होऊ शकतात. एक तुम्हाला त्या निर्णयावर पुन्हा विचार करायला लावतो आणि दुसरा तुम्हाला समाधान देतो. मग या बाबतीत आज आता माझ्या घरचे काय किंवा तुमच्या घरचे काय या बातमीमुळे खुश आहेत, आनंदी आहेत. माझा हा डिसिजन त्यांना माहित नाहीये, पण या वयातला त्यांचा हा आनंद माझ्यासाठी या डिसिजनवर पुन्हा विचार न करण्यासाठी पुरेसा. तिची काळजी घे. येतो. नवरा बायको या नात्याबद्दल तू न बोललेलंच बरं मोनिका, कारण हे नातं उभं राहतं विश्वासावर, जो तू कधीच गमावलायस. आणि दुसरं म्हणजे प्रेम. त्या नात्यात प्रेम असावं लागतं मोनिका. आता यापुढे आपल्यात प्रेम निर्माण होईल अशी आशा ठेवू नकोस मोनिका. ताई, आज ना खरं तर मी माझ्या अभ्यासाचे नोट्स काढायला सुरुवात करणार होते, पण आता तू आली आहेस म्हटल्यावर आपण रात्रभर छान गप्पा मारूया. ताई, किती दिवसांनी तू तुझ्या रूम मध्ये आली आहेस. हाऊ डज इट फील टू बी बॅक होम? कोर्स मस्त वाटतं. तुला माहितीये, तू गेल्यानंतर मला खूप एकटं वाटायचं या रूम मध्ये. असं वाटतं ताई असती तर हे केलं असतं, ते केलं असतं, सगळं शेअर केलं असतं.
तसं हूं काय? तू काहीच बोलत नाहीयेस. अजून मगाचा राग गेला नाहीये का तुझा? येताय पण ऑनेस्टली तू उगाच चिडलीस ग. पहिल्यांदा तू आणि विक्रांत जोडीने आलाय तिथे. ऑब्विसली त्यांचं कौतुक जास्त होणार. मानसी, तू प्लीज आज बाहेरच्या खोलीत जाऊन झोपशील. का ग ताई? आय जस्ट नीड माय ओन स्पेस. मला आता इथली सवय राहिलेली नाहीये ना. माय लाईफ हॅज चेंज्ड. मला प्लीज इथे एकटं झोपू दे ना. ओके, थँक्स. मनू, काय झालं ग? मनू, अगं तुझ्याशी बोलते मी. हा? काही झालंय का? काही नाही. काही नाही तर मग इथे का बसलेस अशी? सहज. नक्की ना? नक्की. झोप तू आता. फोन का उचलत नाहीये? प्लीज फोन उचल विक्रांत. मानसी, मानसी, येतेस का? आले आले. काय झालं? काय नाही. एव्हरीथिंग इज ओके. मग झोप येत नाहीये का? मला वाटलं होतं की आज आपल्या खूप गप्पा होतील, पण मग अशी मॅडमचा मूडच नव्हता. माझा आत्ताही मूड नाहीये. का ग ताई? मी जरा विचार करत होते. कसला? मानसी, एक मिनिट ताई, थांब. तुला त्रास होईल, तुला टेन्शन होईल असं आपण काहीही डिस्कस करायला नको. यू जस्ट रिलॅक्स. आय सिरियसली वॉन्ट टू रिलॅक्स. मानसी, एक विचार ना सारखा सारखा माझ्या मनात येतोय. असं काहीतरी आहे जे मला डेस्परेटली करायचंय. लाईक बाय हुक बाय क्रूक. प्लीज मला काही टिप्स देशील का? टिप्स कसल्या? मनू, डू यू थिंक आय एम लवेबल? ऑफकोर्स यू आर. ताई, अगं विसरलीस का? कॉलेजमध्ये आणि ऑफिसमध्ये किती मुलं मागे असायची तुझ्या. ब्युटी क्वीन होतीस तू कॉलेजची. ते सगळं ठीक आहे ग मनू, पण मला सांग, विक्रांतने माझ्या प्रेमात पडावं म्हणून मी काय केलं पाहिजे? माणूस समजून घेतला की आपोआप प्रेम होत असावं. तुला काय वाटतं?